नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित 1 मधील प्रकरण क्रमांक 7 सांख्यिकी या प्रकरणातील सराव संच 7.3चा उर्वरित भाग या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सराव संच 7.3चा पूर्वार्ध अभ्यासला असेलच आणि जर अभ्यासला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो तुम्ही जरूर अभ्यासा। प्रश्न क्रमांक 7, खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग आणि खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा। या ठिकाणी वर्गमध्य आणि वारंवारता दिलेली आहे। वर्गमध्य 5 आहे, त्याची वारंवारता 3 आहे। वर्गमध्य 15, वारंवारता 9, वर्गमध्य 25, वारंवारता 15 आणि वर्गमध्य 35, वारंवारता 13। म्हणजे वर्गमध्य आणि वारंवारता आपल्याला दिलेली आहे। यावरून आपल्याला वर्गांतर काढून अखंडित आणि खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे। समजा 5 वर्गमध्ये असलेल्या वर्गाची खालची मर्यादा आपण x मांडली आणि वरची मर्यादा y मांडली। आता वर्गमध्ये आहे 5, त्याची खालची वर्गमर्यादा आपण x घेतली आणि वरची वर्गमर्यादा y घेतली। आता वर्गमध्य बरोबर सूत्र काय आहे, तर खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा भागिले 2। वर्गमध्य 5 आहे, खालची वर्गमर्यादा x अधिक वरची वर्गमर्यादा y भागिले 2। आता हा 2 या ठिकाणी भागिले आहे, तो जर आपण इकडे पाठवला तर तो गुणिले होईल, म्हणजेच x अधिक y बरोबर 5 दुणे 10। याला आपण समीकरण 1 म्हटले। आता वर्गांतर म्हणजे काय, तर वर्गांतर बरोबर 15 वजा 5, 2 वर्गामध्यातील अंतर बघा। 15 वजा 5 10 येतात, 25 वजा 15 करून बघा 10 येतील, 35 वजा 25 करा 10 येतील। 2 लगतच्या वर्गमध्यामधील जे अंतर आहे ते वर्गांतर। तर वर्गांतर बरोबर 15 वजा 5 10 आले वर्गांतर। म्हणजेच वरची वर्गमर्यादा वजा खालची वर्गमर्यादा बरोबर 10। वर्गांतर 10 म्हणजेच वरची वर्गमर्यादा आपण y मांडली आणि खालची वर्गमर्यादा x मांडली, म्हणजे y वजा x बरोबर काय आले, तर 10 आले। आपल्याला x अधिक y बरोबर 10 हे एक समीकरण या ठिकाणी मिळालेलं आहे। आता y वजा x बरोबर 10 यावरून आपल्याला दुसरे समीकरण मांडता येईल। y वजा x बरोबर 10 म्हणजेच काय, वजा x अधिक y बरोबर 10 हे आहे समीकरण 2। आता समीकरण 1 आणि 2ची जर आपण बेरीज केली, समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 10 आणि समीकरण 2 आहे वजा x अधिक y बरोबर 10। वजा x अधिक x कॅन्सल होईल, y अधिक y 2y, 10 अधिक 10 20, 2y बरोबर 20, म्हणजेच y ची किंमत किती आली, 10। 20 भागिले 2, 20 भागिले 2 म्हणजे 10। ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया। आता समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 10, म्हणजेच x अधिक y ची किंमत 10, x अधिक 10 बरोबर 10, म्हणजेच x बरोबर 10 वजा 10 हा अधिक 10 इकडे पाठवल्यावर वजा होईल, म्हणजेच x ची किंमत आली 0। म्हणजे x आपण खालची वर्गमर्यादा घेतली आणि y ही वरची वर्गमर्यादा आहे, म्हणजे पहिला वर्ग आपल्याला काय मिळाला, 0 ते 10। या पद्धतीने दुसरा, तिसरा, चौथा वर्ग आपल्याला लिहिता येईल, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40। तर आपल्याला त्यावरून वारंवारता वितरण सारणी तयार करता येईल। पहा, वर्ग आपण घेतलेत। आता हे अखंडित वर्ग आहेत, अखंडित वर्ग 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 आणि 30 ते 40। वर्गमध्य आणि वारंवारता त्याने आपल्याला दिलेली आहे, तीच इथं लिहून घेतलेली आहे। आता खंडित वर्ग काय केलेला आहे पहा, खालच्या वर्गमर्यादेमध्ये 0.5 मिळवलेला आहे, 0.5 झाला आणि वरच्या वर्गमर्यादेमधून 0.5 कमी केलेला आहे, 0.5 ते 9.5, 10.5 ते 19.5। तुमच्या लक्षात आले का पहा, खालच्या वर्गमर्यादेमध्ये 0.5 मिळवलेला आहे आणि वरच्या वर्गमर्यादेतून 0.5 वजा केलेला आहे, त्यामुळे खंडित वर्ग झाले 0.5 ते 9.5, 10.5 ते 19.5, 20.5 ते 29.5 आणि 30.5 ते 39.5। या पद्धतीने आपल्याला वारंवारता वितरण सारणी तयार करता येईल। प्रश्न 7व्यामधील दुसरा उपप्रश्न पहा, सूचना तीच आहे, खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा। त्याच पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल। वर्गमध्य आणि वारंवारता आपल्याला त्यांनी दिलेली आहे। तर समजा
22 हा वर्गमध्ये असलेल्या वर्गाची खालची मर्यादा आपण x घेतली आणि वरची मर्यादा y घेतली. तर वर्गमध्य बरोबर तेच सूत्र येईल, खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा भागिले 2. म्हणजेच 22 बरोबर x अधिक y भागिले 2. हा 2 इकडे आल्यानंतर गुणिले होईल, म्हणजेच x अधिक y बरोबर 22 दुणे 44. आता वर्गांतर 2 वर्गमध्यातला फरक काढून पहा. 24 वजा 22 2 येतील, 26 वजा 24 ही 2 येतील, 28 वजा 26 केले तरी 2 येतील. म्हणजेच वर्गांतर 24 वजा 22 बरोबर 2 आले. पण वरची मर्यादा y आहे आणि खालची वर्ग मर्यादा x आहे, म्हणजे y वजा x या वर्गांतराची किंमत काय आली? 2 आली. y वजा x बरोबर 2. y वजा x बरोबर 2 म्हणजेच वजा x अधिक y बरोबर 2. आपल्याला 2 समीकरणे मिळाली. पहिलं समीकरण x अधिक y बरोबर 44 आणि दुसरे समीकरण वजा x अधिक y बरोबर 2. आता हे 2 समीकरणांची आपण बेरीज करूया. समीकरण 1 अधिक समीकरण 2. x अधिक y बरोबर 44 हे समीकरण 1 आहे आणि वजा x अधिक y बरोबर 2 हे समीकरण 2 आहे. वजा x अधिक x वजा x निघून जाईल. y अधिक y 2y बरोबर 44 अधिक 2 46. 2y बरोबर 46 म्हणजे yची किंमत काय येईल? 46 भागिले 2 आणि 46 भागिले 2 बे दुणे 4 बेत्रिक 6 23 येतील, म्हणजे yची किंमत 23 आली. ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 44, म्हणजेच x अधिक 23 बरोबर 44. आता हा अधिक 23 या बाजूला घेतल्यावर वजा होईल, म्हणजे x बरोबर 44 वजा 23 आणि 44मधून 23 वजा केले तर बाकी राहते 21. म्हणजेच आपण खालची वर्गमर्यादा x मांडली होती. पहिला वर्ग काय आला? खालची वर्गमर्यादा 21 आणि y ही वरची वर्गमर्यादा आहे 21 ते 23. हा पहिला वर्ग झाला. आता यावरून पुढचे वर्ग आपल्याला अखंडित आणि खंडित वर्ग लिहिता येतील. पहा, 21 ते 23 2चा फरक आहे, 23 ते 25, 25 ते 27, 27 ते 29 हे झाले अखंडित वर्ग. आता खंडित वर्ग पहिल्या प्रश्नाला केलं तेच प्रोसिजर आपण करणार आहोत. खालच्या वर्गमर्यादेमध्ये 0.5 मिळवा आणि वरच्या वर्गमर्यादेतून 0.5 वजा करा. 21.5 ते 22.5, 23.5 ते 24.5, 25.5 ते 26.5 आणि 27.5 ते 28.5. वर्गमध्य आणि वारंवारता या ठिकाणी जी दिलेली आहे तीच घेतलेली आहे. तुम्हाला खात्री करण्यासाठी तुम्ही वर्गमध्य काढून पाहू शकता. पहा, 21 ते 23, 21 अधिक 23 भागिले 2, 3 आणि 1 4, 2 आणि 2 4, 44 भागिले 2 बे 1 बे बे दुणे 4 बे दुणे 4, वर्गमध्य 22 आला. 21 ते 23चा वर्गमध्य 22 आहे. याप्रमाणे खंडित वर्ग पण घेऊन पहा. 21.5 अधिक 22.5, 5 आणि 5 10ला 0, हाचा 1 राहिला, 2 आणि 1 3 आणि 1 4, 2 आणि 2 4, 44 भागिले 2 22च येतील, म्हणजे आपले खंडित आणि अखंडित वर्ग बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 8. एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 46 विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपासमधील पेन्सिलींची लांबी मोजावयास सांगितली. ती सेंटीमीटरमध्ये खालीलप्रमाणे आहे. आता ही पेन्सिलींची लांबी आहे 46 विद्यार्थ्यांच्या. 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15 याप्रमाणे वर्ग घेऊन असमावेशक पद्धतीने वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा. आता असमावेशक म्हणजे काय? तर पहिला वर्ग आहे 0 ते 5. जर वारंवारता 5 असेल, जर पेन्सिलची लांबी 5 असेल तर ते यामध्ये ॲड होणार नाही, तर ते पुढच्या वर्गात जाईल. 5 ते 10, 10 असेल तर ते पुढच्या वर्गात जाईल 10 ते 15. लांबी 15 असेल तर ते 15 ते 20मध्ये जाईल. अशा प्रकारे असमावेशक पद्धतीने आपण सारणी तयार करणार आहोत. आता हे वर्ग कुठंपर्यंत घ्यायचे? तर पेन्सिलची कमीत कमी लांबी या ठिकाणी किती दिलेली आहे जरा पाहून घ्या. इथे 4.5 दिसते आपल्याला. त्याच्यापेक्षा कमी लांबी कुठे आहे का पहा. नाही आहे, म्हणजे म्हणून पहिला वर्ग काय घेतलेला आहे? 0 ते 5 त्यांनी दिलेलाच आहे आपल्याला. जास्तीत जास्त लांबी आपल्याला किती दिसते? तर या ठिकाणी 16 आहे. 16पेक्षा जास्त आपल्याला दिसत नाही आहे, म्हणून शेवटचा वर्ग घेतला आहे 15 ते 20. याप्रमाणे आपण असमावेशक वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करूया. आता 0 ते 5च्या दरम्यान लांबी असणाऱ्या पेन्सिली यामध्ये येतील. बघा, 1, 2, 3,
4 5 5 आहेत. तर इथं 5 खुणा केलेल्या आहेत. 4 खुणा करून एक तिरपी रेषा ओढलेली आहे, म्हणजे वारंवारता 5 आहे. आता 5 ते 10 1 2 3 4 5 6 10 यामध्ये येणार नाही. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. आता या ठिकाणी 20 दिलेले आहेत, म्हणजे आपले काहीतरी राहिलेले आहे. पाहूया. सात 7.3 राहिलेलं आहे, म्हणजे 20 झाले. तर 5 ते 10 वर्ग असणारे किती आहेत? 20, म्हणजे वारंवारता 20 आली. आता 10 ते 15 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. या ठिकाणी 15 खुणा केलेल्या आहेत, म्हणजे वारंवारता 5 आली. 15 आली. 15 ते 20 आता राहिलेले 1 2 3 4 5 6 6च आहेत, म्हणजे 5 आणि 1 6, म्हणजे वारंवारता 6. यांची बेरीज करूया. 20 अधिक 5 25, 25 आणि 5 30 आणि 10 40, 40 आणि 6 46, म्हणजे एकूण वारंवारता आली 46. या पद्धतीने वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. प्रश्न क्रमांक 9. एका गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लिटर दूध जमा केले आहे त्याची माहिती खाली दिली आहे. तर पहा, सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी दूध जमा केलेलं आहे, त्याची माहिती या ठिकाणी आहे. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा. आता जेव्हा आपल्याला वर्ग घ्यायचे असतात तेव्हा कमीत कमी आणि जास्तीत जास्त अंक पहिला पाहून घ्यायचा. आता या ठिकाणी कमीत कमी दूध आपल्याला 4 लिटर दिसते. 4पेक्षा लहान आकडा इथं दिसत नाही आहे. त्यानंतर जास्तीत जास्त दूध पहा किती आहे, 99 आहे. 99पेक्षा मोठा अंक नाही, म्हणून या ठिकाणी वर्ग 0 ते 100 एकच घेऊन चालेल का? सगळेच येतील एका वर्गात. त्यासाठी 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80 आणि 80 ते 100 अशी असमावेशक सारणी घेतलेली आहे. आता आपण काय करायचं, तर 0 ते 20 इतकं दूध संकलन करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या ताळ्याच्या खुणा पहिल्या ह्याच्यामध्ये लिहून घ्यायच्या. पहा, 0 ते 20मध्ये 20 येणार नाही, 19पर्यंत येतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 12 व्यक्ती आहेत ज्यांनी 0 ते 20 लिटर दूध संकलन केलेले आहे. 5 आणि 5 10 आणि 2 12, वारंवारता 12. आता 20 ते 40 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
14 आणि 15. तर 5-5चे 3 गट आहेत आणि वारंवारता आहे 15. त्यानंतर 40 ते 60 1 2 3 4 5 6 7 8 9. तर या ठिकाणी वारंवारता 9 आहे. ताळ्याच्या 9 खुणा आहेत आणि वारंवारता 9 आहे. 60 ते 80 1 2 3 4 5 6 7 8 येतील. या ठिकाणी 8 खुणा आहेत आणि वारंवारतासुद्धा 8 आहे. आता राहिलेले येतील 80 ते 100मध्ये 1 2 3 4 5 आणि हा 6. तर या ठिकाणी 6 खुणा आहेत आणि वारंवारता 6 आहे. यांची बेरीज करून पहा. 50 व्यक्ती बेरीज 50 आली पाहिजे. 6 अधिक 8 14, 14 आणि 9 23, 23 आणि 5 28, 28 अधिक 2 30. हातचे 3 राहिले. 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे एकूण आली 50. म्हणजे आपण केलेली सारणी बरोबर आहे. याप्रमाणे वारंवारता वितरण सारणी तयार करा. प्रश्न क्रमांक 10 शेवटचा प्रश्न आहे हा. पहा. एका संस्थेला दिव्यांग विकास निधीसाठी गावातील 38 लोकांनी प्रत्येकी काही रुपये दिले. ही माहिती खाली दिली आहे. आता दिव्यांग विकास निधी म्हणून 38 लोकांनी दिलेली जी रक्कम आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. 100 ते 149, 150 ते 199, 200 ते 249 असे वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा असे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे. सारणीवरून 350 रुपये व त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या किती आहे ते लिहा. आता प्रथम आपण वर्ग तयार करूया. आता हे वर्ग कुठंपर्यंत करायचे तर कमीत कमी वर्ग त्यांनी दिलेला आहे 100 ते 149. आता जास्तीत जास्त कोणता येईल? जास्तीत जास्त किती रुपये दिलेले आहेत पाहूया आपण. या ठिकाणी 500 आहेत. त्यानंतर 500पेक्षा मोठी रक्कम यामध्ये दिसत नाही म्हणून इथं शेवटचा वर्ग घेतलेला आहे 500 ते 549. कारण आपल्याला वर्ग 100 ते 149 या रीतीने घ्यायचे त्यामुळे 500 ते 549. आता 100 ते 149 या ठिकाणी समावेशक आहे सारणी. म्हणजे 100 ही याच वर्गात असेल आणि 149सुद्धा पहिल्याच वर्गात असेल. तर आपण पाहूया 100 ते 149. पहा 1 2 3 4 5 6 7 आहेत. तर या ठिकाणी 7 खुणा केलेल्या आहेत आणि वारंवारता 7 आहे. आता 150 ते 199 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर या ठिकाणी 10 खुणा आहेत आणि वारंवारतासुद्धा 10 आहे. आता 200 ते 249 1 2 3 तीनच आहेत. या ठिकाणी 3 खुणा आहेत आणि वारंवारता 3 आहे. 250 ते 299 1 2 3 4
5 5 आहेत या ठिकाणी दिलेले आहेत आणि वारंवारतासुद्धा 5 आहे. 300 ते 349. 1 2 2च आहेत. वारंवारता 2 आहे. 350 ते 399. 1 2 3 4 4 आहेत. 350 ते 399 वारंवारता 4 आहे. 400 ते 449. 1 2 3 4 4 आहेत. 4 खुणा आहेत आणि वारंवारता ही 4 आहे. तर 450 ते 499. 1 2 2च आहेत. आणि राहिला शेवटचा 500 ते 549. 500 हे एकच आहे म्हणजे वारंवारता 1 आली. बेरीज करूया. 1 अधिक 2 3 3 आणि 4 7 7 आणि 4 11 11 आणि 2 13 13 आणि 5 18 18 अधिक 3 21 21 अधिक 10 31 31 अधिक 7 38 म्हणजे आपली सारणी बरोबर आहे. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे पहा. सारणीवरून 350 रुपये व त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या किती ते काढा. आता 350 किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे कुठून येणार पहा. 350 ते 399 पासून 549 पर्यंतचा. आता ही वारंवारता किती आहे. 4 अधिक 4 अधिक 2 अधिक 1 पहा. 350 पासून 549 पर्यंत 4 4 2 आणि 1 4 आणि 4 8 8 आणि 2 10 10 आणि 1 11 म्हणजे 11 व्यक्ती अशा आहेत की ज्याने 350 व त्यापेक्षा अधिक निधी दिलेला आहे. या पद्धतीने हे सर्व प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.